नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. इथे आपण टेक्निकल अनालिसिस वरती प्रयत्न करत असतो की उद्याचा मार्केट काय करणार आहे. त्या अगोदर तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? कारण का बरं तर आज असलंच पाहिजे, जेणेकरून आजच्या ट्रेडने तुम्हाला खूप बरं वाटलं असेल. आपण बरं वाटण्याचं कारण हे आहे कारण का काल आपण क्लिअरली सांगितलं की मार्केट याच्यावरती सस्टेन होत असेल, याच्यावरती ओपन होत असेल तर आपल्याला वरचाच ट्रेड घ्यायचा आहे. खालच्या ट्रेडसाठी नो ट्रेडिंग झोन आहे. मार्केटने खूप गॅप अप ओपन दिला, चांगलेच टार्गेट्स दिले. बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टींचं महत्व खूप असतं आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टी जे आपण आढावा घेतोय, टेक्निकल अनालिसिस करतोय, उद्याचं मार्केट आज डिस्कस करतोय, त्याच्याने होणारा आपला फायदा हेच आपलं ट्रेडिंगचं येणारं भविष्य. म्हणजे करिअरमध्ये आपण ट्रेडिंगच्या करिअरमध्ये एक चांगलं उत्पन्न आपण प्राप्त करू शकतो, आपल्या स्वप्नांना आपण पूर्ण करू शकतो, ह्याची खात्री पडत आहे. ह्याच्यावर आपल्याला अजून एक गोष्ट कळते की आपल्या ज्या लेवलचे आपला जो अभ्यास चाललेला आहे, जे नॉलेज आपण प्राप्त करताय, ते कुठे ना कुठेतरी आज सफळ होताना दिसतंय. सारखे टार्गेट्स अचीव्ह होणं पण खूप कठीण असतं. मी हर वेळेला सांगतो की माझे 10 ट्रेड पैकी माझे 8 ट्रेड सक्सेसफुल, 2 ट्रेड माझे लॉस मध्ये जातात, असं कोणच सांगत नाही. सगळे सांगतात की जो ट्रेड लेगा वो हिट होगा. पॉसिबल नाहीये. कुठलाही ट्रेडर मोठा या छोटा असू दे, त्यांनी ना सत्य ऍक्सेप्ट केलं पाहिजे. जो माणूस सत्याच्या पाठी सत्य ऍक्सेप्ट करतो, म्हणजे यस हे बरोबर आहे, मी चुकलोय आणि मी चूक करणार नाहीये, त्यानंतर जो बदल त्या माणसामध्ये घडतो, ज्या व्यक्तीमध्ये घडतो, तो खरा बदल आहे ना, तुमच्या आयुष्यासाठी खूप उपयोगी आहे. तिकडनं तुमची एक आयुष्याची सुरुवात होते. मला इगो, मी बरोबरच होतो, मार्केटच फसवलं, मार्केट चुकीच चाललेलं आहे, माझं ओआय बरोबर आहे, माझं ट्रेडिंग बरोबर आहे, सगळं बरोबर, मग चुकताय कुठे? बघा, मार्केटमध्ये जर तुम्हाला इगो ठेवायचा असेल या मी चुकीच करतोय, मार्केट बरोबर करत नाहीये, तर तुम्ही लांब राहा मार्केटपेक्षा. तुम्ही आपलं जे काम करताय ते करा, तुम्ही तिथेच राहा, तिथे येऊ नका. मी जरा रुडली बोलतो असेल यासाठी मी पहिली क्षमा मागतो सगळ्यांची, पण काय सत्य परत बोलतो, मी सत्य ऍक्सेप्ट करणं खूप जरुरी आहे. माझ्या फॅमिलीच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती बघा, आम्ही असे टाकतो, आमच्या फॅमिलीचे ग्रुप आहेत, सगळे फॅमिली ग्रुप आहेत, हे बॅचेस आहेत माझे. आणि इथे आम्ही टाकलेलं बघा, रिस्की ट्रेडर्स अटेम्प्ट करा, टार्गेट दिलेला 200 पासून 300 पर्यंत. त्यानंतर कितीचा टार्गेट बघा, 10:30 वाजता. त्यानंतर सांगितलेलं मार्केट जर ह्या पद्धतीने चालतं, मला अपडेट द्यायला लागतं. माझी माणसं आहेत, माझी फॅमिली मेंबर्स आहेत, माझे स्टुडंट्स आहेत, माझे सेशन जे घेतो मी, क्लासेस जे घेतो, ती लोक आहेत, ती लोक माझी आहेत, आपली आहेत. म्हणजे जे बाहेरचे आता युट्यूब द्वारे जे येत आहेत ते पण आता कनेक्ट होत आहेत, असते असते ती पण माझी फॅमिली बनतेच आहे, ती पण प्रॉफिट करतायत, त्यांचे पण स्क्रीनशॉट्स येत आहेत. पण जी माझ्या बरोबर काम करत आहेत, त्यांचा मला हित बघणं जरुरी आहे. त्यामुळे मार्केट जर असं जात असेल तर मी काहीतरी करेन. त्यानंतर मी सांगितलंय की बघा, अजून थांबा, रिसिस्ट होऊ दे, सस्टेन होऊ दे, 15 मिनिटं थांबा, त्यानंतर मार्केट काय करते ते होऊ दे. इथे खूप लोकांना आरएसआय डायव्हर्जन पण दिसलेला बघा, इथे लोकांना आरएसआय डायव्हर्जन पण दिसलेला, पण तो आज काय कामाला नाही आला, कारण का मार्केट फुल बुलिश मध्ये होतं. आणि जेव्हा मार्केट बुलिश असतं आणि जेव्हा प्राइस ऍक्शन बनत असते ना, तेव्हा आरएसआय डायव्हर्जन एवढं महत्वाचं नाही, महत्वाचं असतं प्राइस ऍक्शन. कारण का प्राइस ऍक्शन सर्वात श्रेष्ठ आहे. प्राइस ऍक्शन नंतर आरएसआय डायव्हर्जन्स, इंडिकेटर्स, पॅटर्न हे सगळे काम करतात. त्याप्रमाणे माझे टार्गेट्स जर बघाल तुम्ही तर इथे बघा, 255, 300 टार्गेट हिट. माझं कसं आहे, जे भेटेल ते घेऊन गपचूप निघायचं, होल्डिंग वाला ट्रेड करायचंच नाहीये. मला अपेक्षाच नाही मार्केट तिकडनं 1000 पॉईंट खाली गेलं, वरती गेलं, या माझ्या दिशेने गेलं, मला लायलाच बाळगायची नाहीये. ह्यामुळेच मी आजपर्यंत एक सक्सेसफुल ट्रेडर आहे. का? कारण का माझं पोट जेवढं आहे तेवढंच मी खातो, उगाच फक्त भरत जात नाहीये. भरण्याने काय उलटी होते, मग सगळं बाहेर निघतं, जे खाल्लं ते पण बाहेर निघतं. याचा अर्थ काय, तुम्ही जो प्रॉफिट केला असेल तो पण तुमचा लॉस मध्ये कन्वर्ट होतो, तुमचं कॅपिटल मायनस होत जातं, आणि हा कुठे ना कुठेतरी प्रभाव तुमच्या डोक्यामध्ये राहून नेगेटिव्हिटी येते. त्यानंतर प्रॉफिट्स बघा माणसांचे, मी टाकले की बाबा कोण ट्रेड मध्ये आहे का, मी एक्झिट केलंय. एका माणसाने टाकले की येस मी 25,000, म्हणजे विचार करा ना, लोकांची कमवायची किती हिंमत आहे, मार्केट तेवढं देत आहे. लव्ह ट्रेडिंग बरोबर आहे, कारण 25,000 माणूस कमवतो आजच्या ट्रेडिंग मध्ये ना, तर तो खूप नशीबवान आहे. 25,000 माणूस कमवतो आजच्या ट्रेडिंग मध्ये ना, तर तो खूप नशीबवान आहे. 25,000 माणूस कमवतो आजच्या ट्रेडिंग मध्ये ना, तर तो खूप नशीबवान आहे. 25,000 माणूस कमवतो आजच्या ट्रेडिंग मध्ये ना, तर तो खूप
आणि त्यांनी शिक्षण घेतले म्हणून तो नशिबवान आहे. कारण का त्यांनी शिक्षण नसतं घेतलं तर तो अप अँड डाऊन, ग्रीनला वरती रेडला खाली करत राहिला असतं, आयुष्य खराब केलं असतं. आज ते लोक शिकतायत, समजतायत. दुसरं पाजळ बुक, व्हेरी गुड सर. मला जिकडे प्रॉफिट येते तिकडे मी नक्कीच करेन. मार्केट त्यानंतर पण थांबलं नाही. आपल्या टार्गेट नंतर 300, 400, 500 गेले. हे टार्गेट जर भेटले असते, ते बोलतात ना रुकता तो और मिळता, नाही. जेवढं भेटलंय ना तेवढं घेऊन जावं, ते तुमचं आहे, तुमच्या हक्काचं आहे, तुमच्या मेहनतीचं आहे. ही लालच कधी मार्केट रेड कॅन्डल करेल. मार्केट रेड कॅन्डल का करेल ह्याचं तुम्हाला अर्थ सांगतो. कारण मार्केट जे होतं ना ते तुम्ही डेलीवरती बघाल ना, मार्केट आपल्या ट्रेंड लाईनला तोडून बघा, ही जी आपली ट्रेंड लाईन बनलेली आहे ना वरची, ही वाली, त्या ट्रेंड लाईनला तोडून वरती गेलं म्हणजे ऑल टाइम हाय साठी जात आहे, अटेम्प्ट करत आहे वरच्यासाठी. ऑल टाइम काय लाईफ टाइम हाय साठी अटेम्प्ट करत आहे. तर इकडनं एक रिव्हर्सल ट्रेड येण्याचा पण शक्यता होता आणि तो मोठा असू शकतो होता. कारण जसं मार्केट चाललेलं आहे त्या पद्धतीमध्ये टेक्निकल होतं. पण मार्केटने ते तोडून एक वरचा अजून एक रेजिस्टन्स तोडून दुसरे रेजिस्टन्स तोडायची पण हिंमत त्यांनी दाखवलेली आहे. आणि इथे तोडता तोडता जरासाठी वाचलेला आहे. आता आज मार्केटने गजब केलं असतं. गजब म्हणजे खूप लोक बरबाद पण झाले असतील, खूप लोक आज. पण जी बरबाद झालेत ही का झालेत? त्यांच्या चुकीमुळे झालेत का त्यांना कळलं नाही का? आज एवढं मार्केट जर कंटिन्युअस मुवमेंट देत आहे, गॅप अप झालेले, एंट्र्या बरोबर झालेल्या आहेत, सस्टेन करून त्यानंतर 15 मिनिटं 20 मिनिटं नंतर मार्केट वरती जात आहे, वन साइड मुवमेंट येत आहे, मग आपण का कमवू शकत नाही? म्हणजे आपण जर कमवू शकत नाही याचा अर्थ आपला अभ्यास कुठे ना कुठे कमी पडतोय. मग त्यासाठी मी हर वेळेला शब्द सेंटेन्स बोलतो ना की थांबा, समजा, शिका आणि त्यानंतर काहीतरी करा. तेव्हाच आम्ही थांबलो, शिकलो आणि ट्रेड घेऊन गेलो. 2 हफ्ते कंटिन्युअस प्रॉफिट चाललंय. मी तुम्हाला कंटिन्यू सगळ्यांची प्रॉफिट दाखवत आहे, माझ्या स्टुडंटचे, माझ्या फॅमिली मेंबरचे. खूप बरं वाटतं की आज कुठे ना कुठे मी कोणासाठी कामाला येतोय, माझा काहीतरी उपयोग होतोय, समाजाचं देणं आहे. सोशल आदमी, सोशल माणूस असल्यामुळे काहीतरी देणं भाग आहे. त्यामुळे आपण हे देतोय. मला काय गरज आहे, मी स्वतः ट्रेडिंग करतोय, चांगलं प्रॉफिट कमवतोय, गपचूप राहील. पण कसं असतं माहितीये काय, जेव्हा एक कहावत आहे, जेव्हा तुम्ही एका हाताने द्याल ना तेव्हा देव देव तुम्हाला 2 हाताने देईल. हेच कर्तृत्व करण्यासाठी मी फॅमिली मेंबर्सना आमच्या बरोबर ठेवतोय, समजतोय, त्यांच्याबरोबर चालायचा प्रयत्न करतोय, त्यांना घेऊन चालायचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण तोच प्रयत्न करा की मार्केटला काही गोष्टी समजणं जरुरी आहे. फुल क्लिअर होतं मार्केट एवढ्या दिवसापासून. जर मार्केट रेंजमध्ये, मी हर वेळेस सांगतो, एक मार्केट छोट्या बाळासारखे आहे, जास्त दिवस थांबू शकत नाही का रेंजमध्ये. आणि ज्या दिवशी मार्केट रेंज सोडेल ना त्या दिवशी पैसा नक्कीच आहे. 4-5 दिवस ट्रेडिंग नाही झाली समजा, इन केस 6व्या दिवस झाली आणि ती पण भरभराट झाली. दिवाळी तर फुल धमालमध्ये गेली. दिवाळीचा बोनस नाही भेटला तरी चालेल, सांगतो मी. जे ऑफिसला माझे फॅमिली मेंबर्स काम करतायत, 9 वाजल्यापासून रात्री 7-8 वाजल्यापासून काम करतात, दिवाळीसाठी 10-11 वाजता घरी जात आहेत. त्यांच्यासाठी दिवाळीचा बोनस काहीच महत्व राहत नाही आता. कारण का त्यांनी दिवाळीचा बोनस 2-4 दिवसामध्येच काउंट टाकलाय. गेल्या हप्त्यापासून त्यांचा दिवाळीचा बोनस झालाय. खूप लोकांचे मेसेज झालेत, सर बोनस आ गया. चांगली गोष्ट आहे, अभिमान वाटतो, चांगलं वाटतं. अशा ज्या प्रतिक्रिया भेटतात मेसेजद्वारा, व्हॉट्सअपद्वारा, फोन येतात लोकांची, तर बरं वाटतं की आज कुठे ना कुठेतरी आपण चांगलं काम करतोय आणि त्याचा प्रतिसाद चांगलाच उमटत आहे. आणि हेच मी कर्तव्य करत पुढे तुमच्यावर राहणार आहे. तर चला येऊया, उद्याचं मार्केट काय करेल. मार्केटने एक तर समजा मार्केटने रेंज तोडलेली आहे. मार्केट एका बॉक्स पासून बाहेर आलेलं आहे. आता मार्केट वरच्या दिशेला किंवा खालच्या दिशेला. पण इथे आता एक गोष्ट समजण्याची खूप आवश्यकता आहे. मी हर वेळेस सगळ्यांना सांगतो, आपण डेलीवरती येऊया, सगळे चार्ट पॅटर्न काढूया. ठीक आहे. जर आपण ट्रेंड लाईन प्रमाणे बघत असू ना, तर ट्रेंड लाईन मार्केटने तोडलेली आहे. ठीक आहे. एक मस्त बुलिश कॅन्डल बनवली आहे. मार्केट कंटिन्युअस बुलिश कॅन्डल बनवतोय. मी हर वेळेला सांगत असतो, तुम्ही जर ऐकलं असेल नीट, तर मार्केट जर कंटिन्युअस वरती जात असेल ना, ते पण धोक्याचं आहे. कारण जेवढं वरती जाईल त्याच्यात जास्त दुप्पट खाली येण्याची शक्यता आहे. आता मार्केटने जर रेंज तोडली, इथे जर ग्रीन कॅन्डल बनवत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मार्केट असं नाही झालं पाहिजे. माझ्या मते कसं झालं पाहिजे, नीट ऐका. माझ्या मते मार्केट, माझ्या मते म्हणजे टेक्निकल बेसिसवरती जो एक्सपिरियन्स आहे, जे आम्ही शिकलोय, समजलोय एवढ्या वर्षापासून, तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. तो फक्त बारीक दृष्टिकोनातनं समजायचा प्रयत्न करा, त्या लेवलला ट्रेडिंग करा. रेंज तोडले याचा अर्थ नाही की मार्केट बुलिश झाले. ठीक आहे, मार्केट बुलिश आहे, पण ह्यानंतर मार्केटने ना एक डिप दिला पाहिजे आणि इकडनं मार्केट असं गेलं पाहिजे,
तर हे खरं मार्केट बोललं जातं. आणि इथे नंतर मग ऑल टाइम हायची पॉसिबिलिटी जास्त वाढते. असं बघायला गेलं ना तर एक रेसिस्टन्स जो बनत होता, जो इथे आहे, जो लगभग मार्केटने तोडायचा प्रयत्न केलेलाच आहे आज. ठीक आहे, मार्केट 500 लगभग 722 पर्यंत गेले आणि 764 या 60चा जो लेवल आहे ती मार्केट आहे. म्हणजे लगभग मार्केटनी समजा ना 30-40 पॉईंट साठी मार्केट थांबले. तर 30-40 साठी मार्केट थांबलं याचा अर्थ काय, जास्त याचा महत्व राहत नाही, कारण मार्केटने एवढा डिस्टन्स कव्हर केलाय 30-40 पॉईंटचा एवढा महत्व राहत नाही. पण आता मार्केटने ना एक डीप देऊन वरती असा तोडला ना, कसं असतं माहिती, एक सिंपल तुम्हाला एक उदाहरण देतो. वाघ जेव्हा झेप घेणार असतो ना तेव्हा तो एक पाऊल मागे टाकून झेप घेतो. याचा अर्थ असा नाही की वाघ घाबरला आणि मागे चाललाय, तो आपली पोझिशन स्ट्रॉंग करण्यासाठी जातोय. त्यासाठी पोझिशन स्ट्रॉंग करण्यासाठी आता निफ्टीला पाठी येऊन एक बाउन्स देणं जरुरी आहे. जर हा बाउन्स आला ना तर खूप अतिउत्तम आहे. खूप लोक बोलतो की 2 हफ्त्यापूर्वी की मार्केट पडणार आहे. मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं की मार्केट झटकन पडणार नाहीये. मार्केटला पडायला तुम्हाला सांगून पडणार नाही, अशी चर्चा होणार नाही. ग्लोबल मार्केट हा नेगेटिव्ह होतं, मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही जर ऐकलं असाल नीट तर मी न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो. कारण सगळीच लोक जर खालच्या साईडला असतील तर वरच्या साईडला कोण. शेवटी झालं ना, खूप लोकांनी वरच्या साईडला शॉर्ट मारला असेल या सेलिंग केली असेल फ्युचर्स मध्ये, झाले असतील बर्बाद. आज खूप पैसा गेला असेल या कॅन्डलनी, तर आज त्यांना त्यांची दिवाळीच काढली असेल, नक्कीच दिवाळी काढली असेल. तर या गोष्टी समजणं जरुरी आहे. मोठे ट्रेडर छोटे ट्रेडर असं काही नसतं. ट्रेडर इज ट्रेडर, वन्स ट्रेडर इज लाईफ टाइम ट्रेडर. मग आपल्याला आता उद्या काय होणार ह्या मार्केटचा अनुभव घेणं खूप जरुरी आहे. त्यासाठी मार्केटने जर उद्या 700ची रेंज तोडली आणि जर 5-10 मिनिटं मार्केट थांबत असेल आणि वरती लेवल जात असेल तर वरची लेवल खुली आहे, मतलब होतं ना खुला आसमान आहे, लेवलच देत वरती डायरेक्टली 26,200-300 लेवल दिसते. म्हणजे मार्केट का आता हा गॅप भरेल का, तर नक्कीच भरेल. जर मार्केट मोमेंटम मध्ये आहे, बघा मोमेंटम मध्ये आहे, तर हा जो मोमेंट आहे ना तो अजून येऊन खाली झाला. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो माहिती काय, ट्रेंड लाईन इथे पण आहे. म्हणून मी बोलतो की मार्केटने एक डीप घेऊन जो वरती गेला तर मार्केट खूप चांगलं जाईल. त्यासाठी मार्केटला खाली येणं जरुरी आहे जरासाठी. मी असं नेगेटिव्ह बोलत नाहीये, पण एक टेक्निकल भाषेची जी भाषा आहे ती तुम्हाला सांगतोय. तर आता आपण सगळे आराखडे काढूया आणि आपण आता नक्कीच बघूया की मार्केट काय करतंय. ठीक आहे, 15 मिनिटाच्या चार्ट वरती, 1 तासाच्या चार्ट वरती मेन तर इथे एक रेसिस्टन्स बनलेला आहे, जो स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. मार्केटने आज त्याला टच केलेला आहे. सेकंड जो दुसरा रेसिस्टन्स बनतोय लागोपाठ जवळच आहे, जास्त जवळ नाहीये, लांब नाहीये, 30-40-50 पॉईंटचा आहे, जो 667 आहे. मी तर बोलतो डायरेक्टली 700ची लेवल घ्या ना. मार्केट 700ची लेवल जर तोडत असेल तर नक्कीच मार्केटमध्ये मुवमेंट येईल. उद्याच्या लेवलसाठी आता परत आपण 15 मिनिटावरती येऊया. जास्त गॅप नाहीये. बघा ही रेड कॅन्डल जी 15 मिनिटाची बनली ना त्याचं पण खूप महत्व आहे की इकडनं मार्केट परत रेंज मध्ये आलेलं आहे का, मार्केट इकडनं येऊन परत असं जाईल. मग उद्या जर मला खालच्या बाजूला खेळायचं असेल नक्कीच मी ह्या लेवलला 445च्या लेवलला, कारण का मार्केट इकडनं वरती आलेलं आहे बघा. तर ह्या लेवलच्या खाली माझ्या लेवल्स असेल. इथे गॅप पण आहे, तुम्हाला माहिती आहे गॅप मार्केट भरतोय, सगळ्या आमच्या स्टुडंट्सना या माझ्या फॅमिली मेंबर्सना माहिती आहे. तर पहिला टार्गेट माझा हा असेल लगभग, त्यानंतर माझा दुसरा टार्गेट लगभग हा असेल. मी खालची बाजूची वार्ता करतोय आणि वरच्या बाजूला पहिला 700 नंतर 800 लेवल मार्केट दाखवू पण शकतं. त्या वरच्या लेवल लागले 5 मिनिटावरती येऊया, कारण 5 मिनिटाचा गेम मोठा असतो. तर ह्या सगळ्या लेवल चांगल्या आहेत. ह्या लेवल्स आपल्या कायमच्या राहणार आहेत. उद्यासाठी माझा नो ट्रेडिंग झोन जर मी बोलायला गेलो ना तर माझा लगभग हा असेल. ह्या झोन मध्ये मी लगभग उद्या ट्रेडिंग करण्याचं टाळेन. ह्याच्या खाली या ह्याच्या वर काय असेल तर मी नक्की करेन. ठीक आहे, ह्याच्यावर म्हणजे डे हायच्या वरती आणि 700च्या वरती. तर मार्केट उद्या जर इकडनं थांबून वरती जात असेल तर यस डेफिनेटली मी उद्या सी साठीच बसेल, जी लेवल आहे लगभग 25,630 मार्केट तोडत असेल
तर मी नक्कीच उद्याच्या लेवलला खेळेन. आणि खाली यासाठी मार्केटची लेवल जी आहे ती 25,440च्या खाली जर मार्केट येत असेल तर मी खालच्या साईडला ट्रेड करायचा प्रयत्न करेन. मार्केट खूप क्लिअर इंडिकेशन देत आहे, खूप क्लिअर पॅटर्न बनवत आहे. त्यासाठी समजा, थांबा, शिका, त्यानंतर काहीतरी करा. येणार उद्यापासून आपला दिवाळीचा सण चालू होतोय. पहिला दिवस आहे उद्या दिवाळीचा, त्यानंतर एक हप्ता दिवाळी आहे. लक्ष्मी पूजने दिवशी ट्रेडिंग होते, मुहूर्त ट्रेडिंग त्याला बोलतो आपण. ती पण ह्या वेळेला टाइम चेंज झालेला, संध्याकाळची असते. एवढ्या वर्षी मी संध्याकाळचं केलेलं आहे, या वेळेला जरा दुपारचा टायमिंग आलेला आहे. चांगली गोष्ट आहे. बदल आयुष्यात, माणसाच्या आयुष्यात बदल असावा. कारण जो माणूस बदलाला ऍक्सेप्ट करतो, या त्याचा प्रेमाने स्वागत करतो आयुष्यामध्ये, तो बदल त्याच्यामध्ये घडवतो, तो त्याला उत्पन्न देतो, तो त्याला तरक्की देतो. हा विषय करा की तुम्ही चेंज होत राहा हर वेळेला. चेंज कशासाठी? बदल कशासाठी? चांगल्यासाठी. तो उद्या चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडव, यासाठी मी तुम्हाला शुभकामना देतो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. उद्या शुक्रवार आहे, आपण व्हिडिओ बनवत नाही, आपण डायरेक्टली रविवारी व्हिडिओ बनवू. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद माझा व्हिडिओ ऐकण्यासाठी. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही कमेंट असतील तर मला व्हॉट्सअपद्वारा पाठवा. धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.